सप्टेंबर 2025च्या अतिवृष्टीने मराठवाड्यात ओला दुष्काळ आणला. शेतीच्या अतोनात नुकसान झाले. पण यासोबतच तलावांचे झालेले नुकसान हे कोरड्या दुष्काळाचे संकट आहे. ही तलाव हिवाडा या गावाच्या हद्दीमध्ये आहे. या गाव म्हणजे या तलावाच्या तलावाचा फायदा एक 2 ते 3 गावाला होता या. आणि शेतीचं एक 10 ते 15 विहिरी तलाव फुटल्यामुळे बुजून गेलेत, सगळ्या पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. आणि 500 एकरच्या आसपासचं बागायत क्षेत्र पूर्णपणे कोरडं झालेले आहे तलाव फुटल्यामुळं. शेतीला पाण्याची सवय लागलेली, पाणी नसल्यामुळे शेती पिकणारच नाही पाण्याशिवाय. तलाव जर लवकरात लवकर दुरुस्त झाला तर मग शेतकऱ्याला त्या पाण्याचा उपयोग होईल तलावापासून, आणि शेती पिकाखाली येईल. अन्यथा शेती पीक सोडून देईल. ही लवकरात लवकर शासनाने ह्या तलावाची दुरुस्ती करून फुटलेला भाग पोर्शन जे आहे ते दुरुस्त करण्यात यावा आणि लवकरात लवकर तलाव व्यवस्थित करून द्यावा एवढीच मागणी आहे शासनाकडं. कारण अशा पिकं गेल्यामुळे शेतकऱ्याकडे पैसा नाही. शासनाने जर विहिरीतील गाळ उपसा करायला जर आर्थिक मदत केली तर त्यामुळं शेतकरी गाळ काढू शकतील. आपल्या भागात म्हणजे शेतीचं नुकसान भरपूर झालेलं आहे साहेब. त्याच्यामुळे काय झालंय की पाण्याचा विसर्ग जे आहे ते खूप प्रमाणाने होता आणि तळ फुटल्यामुळे बी खालची जी काही आमची बागायत शेती होती ती पूर्ण गेलेली. त्याच्यामुळे काय आम्हाला त्याची भरपाई द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. तलाव फुटला ना, तलाव फुटून बारुष्काने हिरी खाली तलच्या बुजल्या हे झाले, ते वावटले. पुन्हा आता पाणी नाही आमचे. किती एकर क्षेत्र साधारणतः ह्या तळ्यावरती भिजत होतं? लय मोठं भिजते ना, साधारणतः म्हणजे 70-80% हे भिजते माणसं. मग आता तळ फुटून गेलं तर उन्हाळ्याचं काय? काय नाही, उन्हाळ्याचं पाणी प्यायला आताच पाणी नाही. आता एवढं पाऊस बंद पडला की आताच पाणी एक महिन्यात तर पाणी संपते. महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले. अचानक महापुरासारख्या निर्माण झालेल्या स्थितीमुळे अनेक साठवण आणि सिंचन तलाव फुटले. त्यामुळे प्रवाहात असलेल्या विहिरीही गाळाने भरल्या. धाराशिवच्या भूम तालुक्यातील हिवार्डे, वालवट, पाटसांगवी या शिवारातील फुटलेल्या तलावांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील वर्षीसुद्धा दुष्काळाचे संकट कायम असेल. त्यामुळे शासनाने तत्काळ या तलावांची दुरुस्ती करावी, असे परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.